आज आपण सुंदर अशा स्कंची बनवायला शिकणार आहोत लोकरीपासून रंगीबेरंगी उलनच्या क्रोशिया हुक वापरून। तर हा पूर्ण व्हिडिओ बघा। स्कंचीज किंवा रबर बँडचा बो बनवायसाठी एक आपण रबर घेतला आहे, आकाशी रंगाचा उलन घेतला आहे उल, आणि ही 2.5 mm ची क्रोशिया हुक घेतली आहे। सिंपल चेन करायची। पूर्ण हे संपेपर्यंत याप्रमाणे आपण सिंपल चेन करणार आहोत। हे असं पूर्ण हा रबर बँड संपेपर्यंत तशा चेन करून घ्या। तुम्ही रंग वेगळा वेगळा पण घेऊ शकता। याप्रमाणे पूर्ण चेन करून झाल्या मी दाखवते। असं मी पूर्ण सिंपल चेन याला कव्हर केलं आहे। ते झाल्यावरही आपण थोडंसं अजून मागे सरकवून आणखी वाढवू शकतो या, म्हणजे हा जेव्हा असा स्ट्रेच होईल तेव्हा याला असं जागा राहील स्ट्रेच मध्ये। अशा प्रकारे पूर्ण रबरला कव्हर करून घेतो। आता ते 4 चेन करूया। तीन चेन आणि इथे डबल चेन घेऊ। आणि डबल चेनचाच आता आपण नेक्स्ट राउंड करणार आहोत। पण नेक्स्ट एक चेन घ्यायची सेकंड राउंड साठी आणि डबल चेन, एका चेन मधून 2 डबल चेन, नंतर एक सिंगल चेन, सिंपल चेन, नंतर एका ह्याच्यातून 2 वेळा डबल चेन, एक सिंपल चेन, त्याच्या पुढच्या ह्याच्यातून 2 वेळा डबल चेन, एक सिंगल चेन, सिंपल चेन, नंतर दुसऱ्या ह्याच्यातून 2 वेळा डबल चेन। ह्या पॅटर्नने पूर्ण करायचं। कंप्लीट झालंय। आता डबल चेन करून याच्यात टाकायचे अशा 3 किंवा 4 डबल चेन, 1 2 3 आणि 4 अशा डबल चेन। त्यानंतर हे इथे कलेक्ट असं जॉईन करायचं स्लिप स्टिच घेऊन, आणि हा धागा इथून कापून घेऊ।
आता हा आकाशी रंगाने पूर्ण झाला. आता आपण याला पांढऱ्या रंगाने बॉर्डर करूया. त्यासाठी असं पहिले कनेक्ट करायसाठी हा खालून काढायचा आणि मार्क करायचे इथे आणि 1-2 अशा चेन करायच्या. त्यानंतर इकडे स्लीप स्टिच सारखी चेन घ्यायची. मग एक चेन घ्यायची. एक चेन घ्यायची आणि पुन्हा एक स्लीप नॉट घ्यायची, स्लीप चेन घ्यायची. पुन्हा एक चेन घ्यायची, एक स्लीप चेन घ्यायची, पुन्हा एक चेन घ्यायची, एक स्लीप स्टिच घ्यायची, पुन्हा एक चेन, एक स्लीप स्टिच, एक चेन, एक स्लीप स्टिच. याप्रमाणे असा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. एक चेन, नंतर पुढच्या ह्याच्यात एक स्लीप स्टिच, एक चेन, पुढच्या ह्याच्यात स्लीप स्टिच. आता हे कंप्लीट झाल्यावर दाखवते मी. हे बघा, आता हे पूर्ण बॉर्डर कंप्लीट केली आहे. आता हे इथे एक वेळा झाल्यावर एक स्लीप स्टिच घेऊन जॉईन करायचं आणि नंतर हे असं इथे बांधून घेऊ शकतो. चांगलं सर्व बॅगेत कापून घेऊ शकतो. हा सुद्धा पांढरा धागा उरला आहे. त्याला काय करायचं, मागून ओढून घ्यायचं. सर्व धागे ओढून घेऊ शकतो. याला इकडून ओढून घेऊ. आणि हे जे थोडंसं उरलं आहे त्याला आपण कापू. याप्रमाणे हा कंप्लीट झाला. तुम्ही असे बनवून विकू पण शकता.